बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईसह नागपूरमधून मोठ्या बातम्या। पावसामुळे घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा काही भाग घरांवर कोसळला। या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे, तर 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे। सध्या एनडीआरएफच्या वतीने बचाव कार्य सुरू आहे। नागपूरमध्ये भरधाव कार आणि ट्रकचा अपघात झाला। या दुर्घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे। या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। तर मुंबईतल्या वेलेपार्ले पश्चिम येथील चर्च रोडच्या परिसरामध्ये एका इमारतीच्या 12व्या मजल्यावर भीषण आग लागलेली होती। तर घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली। डोंगराचा काही भाग घरांवर कोसळला, तर या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। 2 ते 3 घरांवर दरड कोसळलेली आहे। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। तर पावसाने डोंगराचा भाग कोसळला। एनडीआरएफच्या वतीने बचाव कार्य सुरू आहे। तर दरड कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। घरांवर दरड कोसळली। या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। तर दुर्घटनाग्रस्तांना आता अश्रू अनावर झाल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आता आक्रोश पाहायला मिळतोय। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अधिकचे अपडेट आपण घेऊयात। भाग्यश्री, बचाव कार्य सुरू आहे। मृतांचा आकडा वाढलेला आहे। 6 जणांचा या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत मृत्यू झालाय। नक्कीच 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये काही 2 लहान मुलं आणि आणखीन एक 27 ते 28 वर्षांचा तरुण मुलगा, अशा पद्धतीच्या डेड बॉड्या ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात आल्यात। आता आपण जर बघितलं तर अजूनही वरती काही जण अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। सकाळपासून जर आपण बघितलं तर सकाळी ऑलरेडी दोघांना मृत घोषित केलेलं होतं आणि त्यानंतरच्या या 4 जणांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। अर्थातच काही हालचाल नाही आहे। डॉक्टर मृत घोषित करतीलच, मात्र आत्ता त्यांना डॉक्टरांकडे घेऊन नेण्यात आलेला आहे राजवाडी हॉस्पिटलला। आणि आता बघतोय आपण की पूर्ण परिसर जो आहे तो एकंदरीतच शोकग्रस्त वातावरण पाहायला मिळतंय। तिथे त्या साईडला आपण बघितलं की अगदी निमुळत्या गल्ल्या आहेत, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, ज्यांमधनं आतमध्ये जाणं देखील कठीण आहे। एक दगड उचलून घमेल्याने दगड बाहेर आणला जातोय, अशी परिस्थिती आहे। अजूनही काही लोक तिथे अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। इतकंच नव्हे तर जी आजूबाजूची घरं आहेत ती घरं देखील रिकामी केलेत, कारण पूर्ण एक साईड जी आहे ती पूर्ण वाकडी झालेली आहे, कधीही कोसळेल अशा परिस्थितीत आहे। एक झाड होतं, ते झाड देखील त्या घरावर कधीही कोसळेल अशा परिस्थितीत होतं। आपण दृश्यांच्या माध्यमातून ते देखील दाखवलं, मात्र एकंदरीतच वातावरण अत्यंत शोकग्रस्त आहे, वेदनादायी आहे। निमुळत्या गल्ल्या आहेत, बचाव पथकाला अत्यंत त्रास होतोय सगळा मलबा हटवण्यासाठी। अशा सगळ्या गोष्टींमधनं ते मार्ग काढतायत आणि काम करताना पाहायला मिळत आहे। मात्र पुन्हा एकदा प्रश्न तोच आहे की यांचा वाली कोण, असा जो प्रश्न सातत्याने आपण सकाळपासून विचारतोय तोच प्रश्न आहे की मुंबईकरांचा वाली नेमका कोण, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। पुनर्वसनासाठी आम्हाला घरं द्या। आता ज्या लोकांना बाहेर काढले त्या लोकांना पुनर्वसनासाठी घरं हवेत। ते म्हणतात की हे सगळं घडलं त्यावेळेला काही लोकांनी आम्हाला, कंकाळी लोक जी होती त्यांनी आम्हाला वाचवलं आणि म्हणून आम्ही निदान बाहेर आलो, नाही तर आमची अवस्था आम्ही देखील अडकलो असतो, असं देखील प्रतिक्रिया ते देताना पाहायला मिळत आहेत। मात्र आता तिथे लाईट देखील नाही आहेत, वीज खंडित झालेली आहे, पाणी पुरवठा देखील नाही, त्यामुळे आजूबाजूत राहणाऱ्या लोकांचे देखील सध्या हाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। भाग्यश्री, आपण आता पाहतोय की संभाव्य धोका पुढचा लक्षात घेता दुर्घटनाग्रस्तांच्या स्थलांतरणासंदर्भात आता काही हालचाली सुरू झालेल्या आहेत का? आपण बघू शकतो आणखीन एक डेड बॉडी इथे आणलेली आहे। लांबून दाखव। आणखीन एक डेड बॉडी जी आहे ती इथे आलेली आहे आणि त्याचबरोबर अजून एक, त्यामुळे आकडा जो आहे तो कदाचित वाढू शकतो। ऑफिशियल आकडा जो आहे तो आत्तापर्यंतचा 6चा आहे। अजूनही आकडा वाढण्याची भीती जी आहे ती मगाशी म्हटलं की अजूनही काही जण तिथे अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे एकंदरीतच वातावरण आपण बघू शकता काय वातावरण आहे ते इथे। शुभम, आपण आपला प्रश्न पूर्ण करूया। आपण मला प्रश्न विचारला होता की पुनर्वसनाचं काय,
पुनर्वसन नचं काय हा प्रश्न मी जेव्हा महापौरांना विचारला त्यावेळी महापौर देखील म्हणाल्या की ह्या सगळ्या संदर्भात लवकरच SRAची जी काही योजना आहे ती आम्ही या झोपडपट्ट्यावासियांसाठी देखील राबवणार आहोत. मात्र आपण बघतोय की इतके वर्ष झाली, आज 2006 पासूनची घटना आहेत. या दरवर्षी एक घटना इथे घडत असते, दरवर्षी कोणाच्या ना कोणाचा मृत्यू होत असतो. 2006 मध्ये तर जेव्हा पाऊस पडला होता 26 जुलैला, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोक गेलेली पाहायला मिळाली होती. त्यावेळेला 72 लोकांचे मृतदेह जे आहेत ते त्या मलब्यामधनं बाहेर काढले होते. मग अजून प्रशासन किती वाट बघतंय, SRAची योजना नेमकी कधी राबवणार आहेत, हा सगळाच प्रश्न सध्या भाग्यश्री काही वेळासाठी थांबवतोय. किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. किशोरीताई, मोठी दुर्घटना घडलेली आहे, मृतांचा आकडा देखील वाढलेला आहे. 6 जणांचा अद्यापपर्यंत मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे आणि आता स्थानिकांच्या वतीनं पालिकेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुळामध्ये या अशा ज्या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यामध्ये शाळांमध्ये किंवा वेगळ्या हॉलमध्ये आपण ती सोय करत आलेलो आहोत. आणि लोकांना पण कळलं पाहिजे की आपण अतिशय भीतीदायक वातावरणामध्ये राहतो. लोक ऐकायला तयार नसतात. बरं. आणि तिथे झालेली कामं खिळखिळा झालेला आहे डोंगर. आणि मोठ्या पावसाने तो खाली येतो. किशोरीताई बघितली ना, घर छान आहे. बोला ना. किशोरीताई, तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही या सगळ्या घटना कशा पद्धतीनं हाताळायच्यात, कशा उपाययोजना तुम्ही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करत होतात आणि आता पालिकेनं कशा उपाययोजना राबवणं गरजेचं आहे? आता पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाहीये हे नक्की. परंतु त्यावेळेला तिथे असलेले जे काही लीडर असतात चाळीचे, त्यांना बोलवून सांगून त्या रिकाम्या केल्या जायच्या. 4 महिने तुम्ही टाळं लावा, 4 महिने तुमच्या घरांच्या काळज्या घेतल्या जातील, पण तुमची जीवितहानी होणार नाही. असं करून त्यांना बाहेर त्यांची सोय केली जायची. आता काय या गेल्या 4 वर्षात काय केलं कल्पना नाही. मात्र किशोरीताई, गेल्या अनेक वर्षांपासून याचा प्रश्न गंभीर आहे, कारण स्थलांतरण त्यांचं योग्य ठिकाणी करण्यात आलेलं नाहीये. योग्य ती घरं उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा सभागृहामध्ये करण्यात आलेली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील सभागृहामध्ये प्रश्न मांडलेले होते. मात्र पालिकेनं कोणतीही कार्यवाही केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पालिकेचं म्हणणं आहे हे जिल्हा अधिकारी डोंगर वगैरे त्यांचा भाग येतो. या ह्याच्यामध्ये टॉस उडवण्यामध्ये गडबड होते. घ्यायची कोणी, जबाबदारी घ्यायची कोण? माझं मत आहे खरं म्हणजे पालिकाने घ्यावी. बरं. जर आपण सगळं काम करतो तर पालिकेने घ्यावी, शिफ्टिंग द्यावी. इतके आपल्या PAP आहे तिथे लोकांना सोडावे की जेणेकरून असं काही होणार नाही. अगदी. किशोरीताई, धन्यवाद. तुमची महत्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर दरड कोसळून ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात येते, कारण आणखीन सुद्धा काही जण अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी NDRFची टीम देखील त्या ठिकाणी प्रयत्न करते. सोबत अग्निशमन दलाचे जवान देखील, महापालिकेचे कर्मचारी देखील, पोलीस देखील या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे ही दृश्य देखील आपण पाहतोय. मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश देखील या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एकाच घरातील 6 जणांचा मृत्यू झालाय. उसी में पहाड़ के नीचे फंसे हैं वो लोग। उनका नाम है आरिफ शेख। वो है 28 साल के। हाँ, मैं मेरा खुद का रूम है, वो भाड़े पे थे। अभी 2 दिन हुआ गांव से आए हैं। भाई हमारे हाँ, अभी तक मिले नहीं। कल या परसों इधर पे आके शिफ्ट हुआ, तो अभी रात को सुबह 4 या 5 बजे फोन आया। तो ऐसा हुआ कि पहाड़ गिर गया है, मिल नहीं रहे। लेकिन उनका मोबाइल मिला, फोन लगा रहे, कोई दूसरा मतलब है वो उठाया, तो बोला ऐसा बात है करके। आप किधर से हैं? मैं मुंबई सायंस से हूँ।
कटनी, लेकिन आपका गांव यूपी उत्तर प्रदेश जौनपुर जिला। लेकिन अभी आपके उनके साथ और कोई थे घर में? पूरे उनके पूरे फैमिली, हस्बैंड वाइफ 2 बच्चे मिल नहीं रहे। मिल नहीं रहे। एक 5 साल के बच्चा था और 2 साल की बेबी थी। उसको मालूम नहीं, मैं 3 बजे रात से भटक रही हूँ, कोई डॉक्टर नहीं, कुछ नहीं मिल नहीं रहा है क्या आपका भतीजा? नहीं। मेरा भतीजा दवा खाने में गया, राजा पानी लेंगे। मेरा भतीजा अकेले अभी 2 दिन हुआ, उसको गांव से बुला गए। अरे मैं अभी काम करने के लिए आया, मेरा देखभाल करने के लिए मेरा भी कोई नहीं है। चिल्लिया ऊपर वाला उसको भी। बघा, मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर 6 घरांवर पडलाय, पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे? आता सुद्धा धोकादायक आहे. तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक. माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना HDL मध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर रितू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे. दरवर्षी डोंगरावर राहणारी किंवा डोंगराच्या खालच्या लोकांना नोटीस देतात आणि ते निघून जातात, परंतु नोटीस दिल्यानंतर तुम्ही काय त्याचा प्रोसिजर करताय? म्हणजे उद्या समजा डोंगर कोसळला तर आता तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, ते एकच सांगतील आम्ही यांना नोटीस दिले होते. पण नोटीस दिल्यानंतर काय? नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्टिंग दिली का? की बाबा HDL मध्ये रूम खाली आहेत, तुम्ही त्यांना शिफ्टिंग केली का? की कुठल्या शाळेत तुम्ही त्यांना पाठवलं का? असं काही होत नाही. फक्त आणि फक्त नोटीस देण्याचं काम करतात आणि असे प्रकरण होतात. महानगरपालिका सत्ताधारी आता येणार, 5 लाख 10 लाख आणि 15 लाख, कदाचित आता 15 लाख देतील. तेवढं काम करून स्वतःचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार आणि इकडनं निघून जाणार.